घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। सोसायटीत काकरिया परिवारात कोरोना महामारीमुळे ढोल ताशा सरांना फाटा देऊन साध्या पद्धतीत पार पडला लग्न सोहळा। पिंपळनेर येथील निलाल पवार यांना तहसीलदार व कर्मचारी यांनी मारहाण केल्याप्रकरणी आदिवासी कोकणी समाजातर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। धुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह संदर्भात दिनांक 12/5/20च्या शासकीय अहवालानुसार पहा माहिती सविस्तरपणे। कोरोना विषाणू महामारीने देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात सर्व नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झालेले असताना महाराष्ट्रात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे। अशा भयंकर काळात महावीर सोसायटी प्लॉट नंबर 69 मालेगाव रोड धुळे या ठिकाणी जळगावचे निवासी व प्रमोद इरचंद लोंढा आणि वधू पायल रमेशचंद्र काकरिया यांनी सर्व गोष्टींना तिलांजली देऊन 4 ते 5 वरडींच्या सान्निध्यात एकदम साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडला। लग्न सोहळा अगोदर वर व वधू यांना सॅनिटाईज लावून व टेम्परेचर चेक करण्यात आले। मारवाडी समाज म्हणजे प्रतिष्ठित समाज मानला जातो, परंतु कोरोना विषाणू महामारीने थैमान घातल्यामुळे वर व वधू पक्षाने ठरवले साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडावा आणि लग्नाला जो काही लाखो रुपयाचा खर्च येतो तो खर्चही देश हिताच्या कामी येईल। आरवी येथे 31 गरीब धारकांना किराणाचे संपूर्ण किट वाटप करणार आहेत। म्हणजे दोन्ही पक्षातील लग्न खर्च हा जवळजवळ 1 कोटीपर्यंत गेला असता असा अंदाज गृहीत धरून कोरोनामुळे साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडल्यामुळे खर्च न झालेला पैसा वर वधू यांच्या जीवनाचा गाडा होण्यासाठीच कामात येईल। म्हणजे दोघांच्या संसारासाठी बिझनेसलाही रक्कम कामात येईल आणि रोजगारी उपलब्ध होईल। अशा पद्धतीने दोन्ही पक्षाने दिनांक 12/5/20ला सकाळी 11 वाजता साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला। या लग्न सोहळ्याच्या आशीर्वादाच्या वेळी राजेंद्र सिसोदिया परिवार, पोपटजी काकरिया, अभय काकरिया, सो आशा काकरिया, सो मधुबाला लोढा, सो शोभा काकरिया, महावीर काकरिया वधूवर सह हा लग्न सोहळा पार पडला। कोरोना महामारी काळात काकरिया व लोढा परिवाराने एक चांगला जनहित संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। जगात आलेल्या कोरोना व्हायरस ही महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण भारतात जे आज संकट उभं राहिलं आहे ते बघता आम्ही कांकरिया परिवार आणि लोढा परिवार यांनी एक ठरवलं आहे की आपण साध्या पद्धतीने विवाह करायचं। त्या हिशोबाने आज आम्ही जैन विधीनुसार आज आम्ही साध्या आणि सरळ पद्धतीने लग्न करतोय। आणि जे लग्नाचा खर्च जो होणार होता, जो खर्च वाचला आहे, तर आम्ही आमच्या गावाला आरवी या गावाला 31 परिवाराला किराणा किट म्हणून देणार आहोत, सप्रेम भेट देणार आहोत। मुलाचे वडील आजच्या परिस्थितीला कोरोना-19 ची महामारी पाहता व देशात एवढा मोठा संकट आल्यामुळे आज मी माझ्या मुलाचं आणि कांकरिया परिवाराशी संबंध जोडले जैन पद्धतीत होणाऱ्या इतक्या मोठ्या खर्चाला सर्व फाटा देऊन एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आम्ही आज रोजी लग्न करतो आणि येणाऱ्या या युगलांना व्यवस्थित हो हीच आमची व्यवस्था करू आणि देशाचं भलं हो हीच आम्ही याला आता आपण एक कमीत कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित करावं, जशी परिस्थितीनुसार बदलणे ही काळाची गरज आहे। आपल्या आपल्या पद्धतीने देशाला जेवढी मदत करता येईल ती आपण केली पाहिजे आणि सर्वांनी आपण मदत जेवढी करता येईल यांना आपण केली पाहिजे।
मदतीचा हात दिलाच पाहिजे. ज्याला जेवढं शक्य असेल तेवढं केलंच पाहिजे. आदिवासी कोकणी समाज संघटना पिंजाजाडी तालुका साक्री येथील दिलाल रामलाल पवार यांना पिंपळनेर तालुका जिल्हा धुळे राहणार यांना तहसीलदार विनायक थविल पिंपळनेर यांनी मारहाण केल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार विनायक थरविल व कर्मचारी बरोबर घेऊन दिलाल रामलाल पवार यांच्याकडे आले असता काही एक न विचारता गाडीत बसून गावाबाहेर घेऊन गेलेत आणि काठीने बेदम मारहाण केली. तू रेशन दुकानदाराकडून पैसे घेतो असे आरोप करून मारहाण केली. माझा काही एक संबंध नाही असे या व्यक्तीने सांगितले व संपूर्ण गावात गाडीत बसून विचारपूसी केली. बऱ्याच रेशनधारकांनी नाही म्हणून सांगितले, परंतु तहसीलदाराने परत गावाबाहेर नेऊन बेदम मारहाण करून सांगितले आम्ही सांगू तसे तू लेखी लिहून दे व तशी व्हिडिओ क्लिपही तयार केली व बळजबरीने गुन्हा दाखल केला. तहसीलदार असल्याने पोलीस डिपार्टमेंटने त्यांचे ऐकून माझ्यावर बळजबरीने गुन्हा दाखल केला. आम्ही क्रॉस कंप्लेंट देतो, परंतु माझे कुठलीही बाजू ऐकून न घेता एकतर्फी गुन्हा दाखल केला असे डॉक्टर रंजन ज्ञानदेव गावित यांनी सांगितले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच लढा सुरू राहील. भविष्यात मोठा मोर्चा काढून आंदोलित छेडण्यात येईल असाही इशारा दिला आहे. यावेळी अध्यक्ष डॉक्टर रंजन गावित, वसंत गांगुडे, केशव सुरवंशी, अण्णा चौरे, सुरेश आहिरे हे निवेदन देताना उपस्थित होते. आदिवासी कोकणी समाज संघटना तालुका अध्यक्ष डॉक्टर रंजन गांदेव गावित पिंजाराडी. अशी तक्रार आहे की तहसीलदार थैल पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी 31 तारखेला 31/3/2020 रोजी वनीलाल पवार हे सामने उभे आहेत. त्यांच्यावरती रात्री 8 वाजता काही विचारपूस न करता मग त्यांच्या घरी गेल्याने यांना गाडीत टाकलं. घरी जाऊन गाडी टाकला आणि गावाच्या बाहेर नेलं. गावाच्या बाहेर नेऊन याला बेदम मारहाण केली आणि तिथं जाऊन विचारलं की तू रेशनधारकांकडनं पैसे घेतोय आणि ह्या व्यक्तीचा आणि रेशनधारकाचा काही एक संबंध नसताना याला जबरदस्त मारहाण केली. काय त्यांनी विचारलं की मला का मारहाण करतायत, पण ह्या व्यक्तीने सांगितलं की विचारल्याबद्दल का मारहाण करतं. परत जबरदस्त मारहाण केली, परत गावात आणलं आणि गावात येऊन त्या लोकांशी विचारलं. हे मागे ग्रामस्थ उभे आहेत, गावातले आमचे ग्रामस्थ उभे आहेत. त्यांनी विचारलं की खरंच तुम्ही याच्याकडनं पैसे मागितलं का, यांनी मागणी केली का पैशाची. तर या गावातल्या लोकांनी सांगितलं पैशाची मागणी केली नाही. परत ह्या व्यक्तीला परत गावातल्या व्यक्तीला सांगितलं नाही, पण याला परत गाड्यात टाकलं आणि परत गावाच्या बाहेर घेऊन गेले आणि इतकी जबरदस्त मारहाण केली की त्याला चालता येत नव्हता, तो बेशुद्ध पडला आणि त्याच्याकडनं असं वधून घेतलं की हे जे आम्ही आता सांगतो तसं तू सांग. मग याला असं सांगण्यात आलं की मी पैसे घेतलं म्हणून मला मारहाण केली असे त्यांनी व्हिडिओ क्लिप मारून त्यांनी व्हिडिओ क्लिप काढली आणि व्हिडिओ क्लिप काढून याच्याकडनं वधून घेतलं की मी पैसे घेतलं असं. आणि असा उपयोग गैरसमज म्हणजे गैरउपयोग करणाऱ्या तहसीलदारावर त्वरित कारवाई व्हावी आणि जागावर निलंबित व्हावी अशी माझी कोकणी समाज संघटनाकडनं विनंती आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण असं जर अन्याय होत असेल तर अशा परिस्थितीत आम्ही तर रस्ता रोको केला असता, पण अशी कोरोनाग्रस्त परिस्थिती असताना आम्ही कोणाकडे न्याय मागावं. म्हणून अशी सर्व आम्हाला मीडियावाल्यांना विनंती आहे की सर्व मीडियावाल्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावी अशी आम्ही हात जोडून विनंती. 6 वाजता चौकशी करून खोटं ठरलं तरी मला वाल्याचं नाव सांगून नवापाड्याला 2.5 किलोमीटरवर घेऊन जाऊन माझ्याबरोबर ज्या वालव्याचे रेशन दुकानदार होते ते सोबत होते त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि रस्त्याला उतरवलं आणि टार्चर करून मारलं. खोटी व्हिडिओ तयार केली. जा म्हणे तुला मी इन्काउंटर करून टाकणार अशी बी धमकी दिली होती, जीवा मारण्याची बी धमकी दिली होती. कोण तहसीलदार काय ना? थविल अपर तहसीलदार पिंपळनेर थविल साहेब. धुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या दिनांक 12/5/20 रुग्ण संदर्भात शासकीय अहवालानुसार माहिती देत आहे. एकूण पॉझिटिव्ह पेशंट 55 आहेत. बरे झालेले रुग्ण 16 आणि आजपर्यंत मृत्यू झालेले एकूण 8 झालेत. आता 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 रुग्ण अस्वस्थतेत आहेत. असे एकूण 55 पॉझिटिव्ह रुग्णांची धुळे जिल्ह्यात नोंद झाली आहे. आज सकाळी नगावबारी येथील एक महिला मृत्यू झाली. नडाणा येथीलही महिला मृत्यू झाल्यात. असे एकूण 8 मृत्युमुखी कोरोना बाधितमुळे कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात हैराण झाल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे व डिस्टिंक्शनचे अंतर व सॅनिटाईज साबण वापरून सर्वांनीच काळजी घेणे फार आवश्यक झाल्याने शासनाच्या आदेशांचे पालन करून कोरोना विषाणूचा 3रा टप्पा असल्याने सर्वांनीच काळजी घेऊन लॉकडाऊनचे पालन करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.
आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत